नमस्कार. नीलम्स रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत लसुनी मेथी. बनवायला खूपच सोपी आणि खायला खूपच छान लागते. ज्यांना मेथीची भाजी आवडत नाही त्यांनी अशा पद्धतीने एकदा मेथीची भाजी बनवून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर लगेच बनवायला सुरुवात करूयात. यासाठी मी इथे एक मेथीची पेंडी निवडून घेतली आहे. ही मेथी आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि यासाठी मी इथे 10 ते 12 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत. शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतली आहे. 2 चमचे पांढरे तीळ भाजून घेतलेत. 1 चमचा भाजकी डाळ, 6 काजू मी 15 मिनिट भिजवून घेतलेत. तिखट मिरची पावडर 1 चमचा, चवीपुरतं मीठ, जिरा पावडर 1 चमचा, धने पावडर 1 चमचा, जिरं, हळद, 1 टोमॅटो मी बारीक चिरून घेतला आहे. 2 मध्यम आकाराचे कांदेही बारीक चिरून घेतले आहेत. चला तर मग लसुनी मेथी बनवूयात. तर लसुनी मेथी बनवताना सर्वात आधी आपण मेथी 2 मिनिट परतून घेणार आहोत. त्यासाठी एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया. आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला लसूण, 1 हिरवी मिरची, थोडंसं मीठ टाकून हे फ्राय करून घेऊया. लसूण फ्राय करून झाला की याच्यामध्ये मेथी टाकून घेऊया. मेथी धुवून घेतल्याच्या नंतर ती चांगली कोरडी करून घ्यायची, म्हणजे मेथी पटकन परतली जाते. तर 2 मिनिटभर ही मेथी आपल्याला परतून घ्यायची आहे. ही मेथी 2 मिनिट परतून घेतल्याच्या नंतर ही आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपण यासाठी लागणारे वाटण बनवून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, 2 चमचे भाजलेले पांढरे तीळ, 5 ते 6 भिजवलेले काजू, 1 चमचा भाजकी डाळ आणि याच्यामध्ये पाणी टाकून हे वाटण वाटून घ्यायचं. तर मी अशा पद्धतीने हे वाटण वाटून घेतलं आहे. हे एका छोट्या बाउलमध्ये काढून घेऊयात. आता ही चटपटीत लसुनी मेथी बनवण्यासाठी गॅसवर एका पॅनमध्ये 2 आकडे तेल टाकून घेऊया. तेलाचे प्रमाण तुम्हाला किती कमी जास्त हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही टाकून घेऊ शकता. तेल गरम झाल्यावर यामध्ये थोडंसं जिरं, बारीक चिरून घेतलेला लसूण टाकून चांगला परतून घ्यायचा. ही लसुनी मेथी आहे त्यामुळे यामध्ये लसूण जास्तच वापरायचा आहे. लसूण परतून झाला की यामध्ये सुक्या 2 लाल मिरच्या टाकूयात आणि या पण लसणासोबत परतून घ्यायच्या. आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून परतून घेऊया. कांदा आपल्याला जास्त तांबूस नाही करायचा. तर थोडासा परतून झाला की याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आणि हा टोमॅटोही चांगला मऊ होईपर्यंत परतून घेऊयात. आता टोमॅटो चांगला परतून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये मसाले टाकून घेऊयात. 1 चमचा तिखट मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ टाकून हे मसाले यामध्ये चांगले परतून घेऊयात. हे मसाले परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतलं आहे ते यामध्ये टाकून तेही चांगलं परतून घेऊया. वाटण टाकून परतून घेतल्याच्या नंतर याच्यावरती झाकण ठेवून हे चांगलं शिजवून घ्यायचं. 1 मिनिटांनी याच्यावरचं झाकण काढूयात. तुम्ही पाहू शकता हा मसाला छान शिजला आहे आणि याला तेलही छान सुटलं आहे. आता याच्यामध्ये परतून घेतलेली मेथी टाकून घेऊयात. ही मेथी या मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. मेथी मिक्स करून घेतली की यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं. मी इथे 1 वाटी गरम पाणी टाकलं आहे. ही भाजी जास्त पातळही नसते आणि जास्त घट्टही नसते. पाणी टाकल्याच्या नंतर याच्यावर झाकण ठेवून ही 2 ते 3 मिनिट शिजवून घेऊयात. 2-3 मिनिटांनी याच्यावरचं झाकण काढून पाहूयात ही भाजी शिजली आहे का ते. तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली ही लसुनी मेथी तयार झाली आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे इथून पुढे माझ्या चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.